100 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल। पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 मधील खडकवासला स्वारगेट, हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेच्या उपमार्गिका, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली आहे। येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे। राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 50% राज्य हिश्श्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025 ते 47 अंतर्गत राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल। या योजनेत 6272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग, 14919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ समाविष्ट आहेत। ही योजना महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तीपीठ महामार्गाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आहे। कल्याण जिल्हा ठाणे ते लातूर पर्यंत ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग उभारण्याचे प्रस्तावित असून त्याच्या संरेखनाची कारवाई सुरू आहे। राज्यातील 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यात येईल असे मी घोषित करत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।